नमस्कार मित्रांनो, 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे। मित्रांनो, राम मंदिराचा इतिहास जो आहे हा 500 वर्ष जुना असा इतिहास आहे। राम मंदिरासाठी जवळपास 3000 लोकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिलेले आहे किंवा या 500 वर्षांच्या इतिहासामध्ये अनेक चढउतार आहेत, हिंसाचार आहे, न्यायालयीन सुनावणी आहे, कारसेवकांचे बलिदान आहेत, या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो। आज आपण या व्हिडिओमध्ये राम मंदिराचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुमच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा जर पाहत असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। मित्रांनो, प्राचीन काळी कौशल प्रदेश नावाचे राज्य होते। या राज्याची राजधानी होती अवध। पुढे या अवधचेच अयोध्या झाले। या अयोध्येवर प्रभू श्रीरामांच्या पूर्वजांनी राज्य केले। मनुपासून महाभारतापर्यंत येथे सूर्यवंशी राजांचे राज्य होते। पुढे दशरथ राजांच्या येथे श्रीरामांचा जन्म झाला। पुढे श्रीरामांचा पुत्र कुश यांनी अयोध्येची पुनर्बांधणी केली। राजा कुशनंतर प्रभू श्रीरामांच्या 44 पिढ्यांनी अयोध्येवर राज्य केले। या सूर्यवंशाचा शेवटचा राजा बृहबदल महाभारतामध्ये अभिमन्यूच्या हातून मारला गेला। यापुढे कालांतराने अनेक दिवस गेले किंवा अनेक वर्ष गेले। नंतर उज्जैनचे राजे चक्रवर्ती विक्रमादित्य हे शिकारीच्या शोधामध्ये शरयू नदीच्या काठी पोहोचले। हा संपूर्ण परिसर त्यांना नवीन वाटला। या ठिकाणी काहीतरी दैवी शक्ती असल्याचे त्यांना जाणवले। हा संपूर्ण परिसर जंगलाचा होता। यानंतर त्यांनी ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस अनेक विद्वान महंतांना ज्यावेळेस त्यांनी विचारलं त्यावेळेस त्यांना कळाले की हा परिसर म्हणजेच प्रभू श्रीरामांची अयोध्या होय। राजा विक्रमादित्य यांनीच पहिल्यांदा या ठिकाणी राम मंदिर बांधले। हे राम मंदिर 84 खांबांचे होते। राजा विक्रमादित्यनंतर शुंग वंशाचे राजे पुष्यमित्र शुंग यांनी मंदिराचा पहिल्यांदा या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि या ठिकाणी त्यांनी एक शिलालेख सुद्धा लावला होता। 5व्या शतकामध्ये अयोध्येचे नाव साकेत असे होते। त्यावेळेस अयोध्या हे एक बौद्ध केंद्र म्हणून प्रसिद्ध होते। चीनी यात्री फायान याच्या प्रवास वर्णनामध्ये या ठिकाणाच्या नोंदी आढळतात। 7व्या शतकातील या चीनी यात्री हेनसांग याच्यासुद्धा प्रवास वर्णनामध्ये अयोध्या येथील भव्य मंदिराची नोंद आढळते। पुढे 11व्या शतकामध्ये कनौजचा राजा जयचंद हा अयोध्येमध्ये आला। राजा जयचंदने विक्रमादित्य राजांची स्तुती करणारा एक शिलालेख या ठिकाणी काढला आणि या मंदिरावर आपले स्वतःचे नाव कोरले। जयचंद राजा हा पानिपताच्या युद्धामध्ये मारला गेला। जयचंद राजाच्या मृत्यूनंतर 14व्या शतकापर्यंत सर्व परकीय आक्रमण आणि मुघल आक्रमणे सहन करून राम मंदिर हे सुरक्षित होते। 13 एप्रिल 1526 हा तो दिवस होता मित्रांनो की ज्यावेळेस बाबर भारतामध्ये आला। 1526च्या 2 वर्षानंतर म्हणजेच 1528 मध्ये बाबरचा सेनापती मीर बाकी याने राम मंदिर तोडले आणि या ठिकाणी बाबरी मस्जिद बांधली। मित्रांनो, 1976 ते 1977 या कालखंडामध्ये अयोध्येमध्ये जे उत्खनन झाले या उत्खननामध्ये या मस्जिदीखाली राम मंदिराचे खांब असल्याचे आढळून आले आणि ASI म्हणजेच आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेला यावेळी या ठिकाणी टेरेकोटाच्या मूर्त्या आणि मानवी मूर्त्या तसेच काही प्राण्यांच्या मूर्त्यासुद्धा या ठिकाणी ASIला आढळल्या होत्या। मित्रांनो, 1717 मध्ये जयसिंग राजे द्वितीय यांनी राम चबुतरा बनवला अयोध्येमध्ये। यानंतर पुढे 1838 मध्ये ब्रिटिश अधिकारी मॉन्टेगो मेरी मार्टिन याने एक सर्वे केला। या सर्वेमध्ये किंवा या सर्वेच्या रिपोर्टमध्ये सुद्धा त्यांनी असे म्हटले आहे की ही मस्जिद बांधण्यासाठी किंवा बाबरी मस्जिद बांधण्यासाठी मंदिराच्या खांबांचा वापर करण्यात आलेला आहे। यानंतर 1853 मध्ये अवधचे शेवटचे नवाब वाजिद शाह यांच्या काळामध्ये निर्मोही आखाडाने पहिल्यांदा या ठिकाणी मंदिर तोडून मस्जिद बांधली आहे असा दावा केला। याच वेळेस 1853 साली पहिल्यांदा भारतामध्ये या मुद्द्यावरून दंगली झाल्या। त्यामुळे 1859 मध्ये मंदिर चबुतरा आणि मस्जिद यामध्ये फेन्सिंग लावून डिवाइड केले गेले। यानंतर पुढील 26 वर्षे शांतता राहते। मित्रांनो, 1885 मध्ये पहिल्यांदा हा मुद्दा कोर्टामध्ये गेला। निर्मोही आखाड्याद्वारा महंत रघुवरदास यांनी राम चबुतरा या ठिकाणी मंदिर बनवण्याची मागणी केली। मित्रांनो, 29 डिसेंबर 1949 रोजी जी राम मूर्ती म्हणजे जी प्रभू श्रीरामाची मूर्ती राम चबुतऱ्यावर ठेवलेली होती ही मूर्ती उचलून अंदर म्हणजे मुख्य ठिकाणी मस्जिदीमध्ये ठेवण्यात येते। ही मूर्ती ठेवल्याच्या नंतर संपूर्ण तणाव निर्माण होतो। यावेळेस परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे असे म्हणणे पोलिसांचे असते। ज्यावेळेस ही बातमी दिल्लीमध्ये पोहोचते त्यावेळेस भारताचे पंतप्रधान हे नेहरू होते आणि नेहरू ह्या घडलेल्या प्रसंगाच्या विरोधात होते। त्यामुळे त्यावेळेसचे अयोध्येचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट KK नायर यांना दिल्लीहून फोन येतो की तुम्ही मस्जिदीच्या अंदर ठेवलेली मूर्ती ही उचलून पुन्हा राम चबुतऱ्यावर ठेवावी आणि परिस्थिती जशी होती तशी करावी। या आदेशाला KK नायर हे मानत नाही आणि तसे करता येणार नाही असे सांगतात। 27 डिसेंबर म्हणजेच या घटनेच्या 4 दिवसानंतर दिल्लीवरून पुन्हा आणखीन एक चिठ्ठी येते। यामध्ये KK नायर यांना पुन्हा हाच आदेश दिला जातो। यावेळेस KK नायर या चिठ्ठीच्या उत्तरामध्ये आपला राजीनामा पाठवतात आणि सोबत काही उपाय सुचवतात। मित्रांनो, KK नायर यांनी त्यावेळेस दिल्लीला 2 उपाय सुचवले। यातला पहिला उपाय होता की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हा मुद्दा न्यायालयाला द्या आणि दुसरा उपाय होता की या ठिकाणी एक जाळीचे गेट बनवा किंवा जाळीचे फेन्सिंग बनवा आणि या ठिकाणी दोन्ही पक्षांचा प्रवेश सध्या तरी थांबावा, त्यामुळे परिस्थिती कंट्रोलमध्ये येईल। नेहरूंना हा उपाय आवडला आणि तेव्हापासूनच मग राम मंदिराच्या बाहेरूनच पूजा चालू झाली आणि हा मुद्दा कोर्टामध्ये होता। मित्रांनो, 1950 मध्ये हिंदू महासभा आणि दिगंबर आखाडा कोर्टात अपील करून या ठिकाणी पूजेची मागणी करतात आणि कोर्ट या ठिकाणी दोन्ही पक्षाची एंट्री बंद करते। मित्रांनो, 1959 मध्ये निर्मोही आखाडा कोर्टामध्ये केस दाखल करून या जागेचा कंट्रोल मागतो। या केसमध्येच 1959 मध्येच पहिल्यांदाच विवादित ढाचा
हा शब्दप्रयोग पहिल्यांदा केला जातो. पुढे 1980 मध्ये जनता पक्षाची सरकार स्थापन होते. यामुळे ज्या सर्व हिंदू संघटना होत्या त्यांना सपोर्ट मिळतो. मित्रांनो, एप्रिल 1984 मध्ये विश्व हिंदू परिषदेद्वारा धर्मसंसद आयोजित केल्या जाते. या धर्मसंसदेमध्ये राम मंदिर नक्की बनवले जाणार, रथयात्रा काढल्या जाणार अशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात. यानंतर 1989च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पराभूत होते आणि व्ही पी सिंग हे बीजेपीच्या सपोर्टने सत्तेमध्ये येतात. या 1989च्या निवडणुकीमध्ये बीजेपी 85 सीटा जिंकते. याला कारण होती दोन. पहिलं कारण राम मंदिराचा मुद्दा आणि दुसरं कारण होतं त्यावेळेस झालेला बोफोर्सचा घोटाळा. या दोन कारणांमुळे बीजेपी 85 सीटा जिंकते. मित्रांनो, 25 सप्टेंबर 1990मध्ये लालकृष्ण अडवाणी हे सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढतात. ही रथयात्रा 30 ऑक्टोबरला ठरलेल्या दिवशी अयोध्येमध्ये पोहोचणार असते. त्यामुळे सर्व कारसेवकांना 30 ऑक्टोबरला अयोध्येमध्ये बोलवण्यात आलेले असते. परंतु मधातच ज्यावेळेस रथयात्रा बिहार राज्यामध्ये पोहोचते त्यावेळेस बिहारचे सीएम लालू प्रसाद यादव ही रथयात्रा रोखतात आणि या ठिकाणी लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांना अटक केल्या जाते. या घटनेमुळे बीजेपी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेते. त्यामुळे सरकार पडते. लालू प्रसाद यादवसुद्धा यांच्याच गठबंधनच्या सरकारमध्ये असतात. मित्रांनो, लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन या नेत्यांना अटक झाल्यानंतर 30 ऑक्टोबरला ठरलेल्या दिवशी सर्व कारसेवक अयोध्येमध्ये जमतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारसेवक अयोध्येमध्ये जमल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाते, तणाव होतो. त्यामुळे परिस्थिती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी तेव्हाचे यूपीचे सीएम मुलायम सिंग हे कारसेवकांवर गोळ्या चालवण्याचे आदेश देतात. या घटनेच्या एका वर्षाने म्हणजे जून 1991 मध्ये यूपी विधानसभा इलेक्शन होतात. या इलेक्शनमध्ये बीजेपी जिंकते आणि यूपीचे सीएम बनतात कल्याण सिंग. या इलेक्शननंतर केंद्रामध्ये काँग्रेस आणि यूपीमध्ये बीजेपीची सत्ता होती. त्यामुळे या विषयावर मार्ग काढण्यासाठी तेव्हाचे पीएम म्हणजे पी व्ही नरसिंहराव हे दोन्ही पक्षांना बोलण्यासाठी दिल्ली या ठिकाणी बोलवतात की बोलण्यातून काही मार्ग निघेल. परंतु या मीटिंगच्या नंतरच त्याच दिवशी म्हणजे 30 ऑक्टोबर 1992 रोजी विश्व हिंदू परिषदद्वारा 6 डिसेंबर हा कारसेवक दिवस म्हणून मनवण्यात जाण्याचे जाहीर केले जाते आणि तेही अयोध्येमध्ये. या सर्व वातावरणामुळे पीएम नरसिंहराव यांच्यावर चांगलेच प्रेशर होते. यूपीमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचे सुद्धा विचार त्यावेळेस चालू होते. पण यूपीचे सीएम कल्याण सिंग हे आश्वासन देतात की 6 डिसेंबरला असे काही होणार नाही. जो कार्यक्रम ठरलेला आहे तो कार्यक्रम या विवादित क्षेत्रापासून काही मैल अंतरावर होणार आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी जवळपास 2 लाख कारसेवक अयोध्येमध्ये जमा होतात. याच ठिकाणी बीजेपी आणि सर्व हिंदू संघटना यांचे मोठमोठे नेते सुद्धा उपस्थित राहतात. नेत्यांची भाषणं होतात. ही भाषणं झाल्यानंतर सर्व जमा झालेली गर्दी, सर्व कारसेवक यांची सर्व गर्दी ही कंट्रोलच्या बाहेर जाते आणि याच ठिकाणी बाबरी मस्जिद पाडल्या जाते आणि मस्जिद पाडून या ठिकाणी एक छोटंसं राम मंदिर बांधलं जाते आणि त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना सुद्धा केली जाते. या घटनेनंतर संपूर्ण देशभर मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं. मोठमोठ्या दंगली झाल्या. या दंगलीमध्ये जवळपास 3000 लोक मारले गेले. या घटनेनंतरच मुंबईमध्ये सुद्धा दंगली झाल्या ज्यामध्ये 900 लोक मारले गेले. या सर्व घटनांनंतर या वातावरणानंतर जवळपास 7 ते 8 वर्ष सर्व वातावरण शांत होतं. पुढे मित्रांनो 2001 मध्ये VHP म्हणजे विश्व हिंदू परिषद ही केंद्र सरकारला राम मंदिर बांधण्याची मागणी करते. अन्यथा आम्ही स्वतः त्या ठिकाणी राम मंदिर बांधू अशी घोषणा करते. यावेळेस केंद्रामध्ये सत्ता होती ती बीजेपी पक्षाची आणि पीएम होते अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी यांनी ही सर्व एकंदरीत परिस्थिती विचारात घेता या सगळ्या विषयावर किंवा या मुद्द्यावर निर्णय करण्यासाठी किंवा काही तोडगा काढण्यासाठी एक अयोध्या समिती गठीत करतात आणि चर्चेतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु 15 ऑक्टोबर 2002 रोजी विश्व हिंदू परिषद VHP अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याची घोषणा करते आणि सर्व कारसेवकांना अयोध्येमध्ये बोलवले जाते. या ठिकाणी अयोध्येमध्ये शेकडो कार्यकर्ते जमतात. परंतु या ठिकाणून परत जात असताना त्यांच्या ट्रेनला गोध्रा या ठिकाणी आग लावल्या जाते ज्यामध्ये 58 कारसेवकांचा जळून मृत्यू होतो. या घटनेनंतर देशाचे वातावरण पुन्हा तापते. पुन्हा वातावरणामध्ये तणाव निर्माण होतो. मित्रांनो, यानंतर एप्रिल 2003 मध्ये पहिल्यांदा या जागेच्या मालकी अधिकारासंदर्भात कोर्टामध्ये सुनवाई चालू होते किंवा ही जागा कोणाच्या मालकीची आहे. यासाठी कोर्ट आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेला पुरावे गोळा करण्याची जबाबदारी देते की तुम्ही उत्खनन करा आणि या उत्खननामध्ये नेमके काय पुरावे आढळतात ते आम्हाला सांगा आणि त्या आधारे पुढे निर्णय होईल. 30 सप्टेंबर 2010 अलाहाबाद हायकोर्ट ह्या विवादित जी जागा आहे त्या जागेची विभागणी करते. 2.77 एकर जागा ही निर्मोही आखाडा, राम जन्मभूमी न्यास आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यामध्ये वाटून देते. हा निर्णय कोणत्याही पक्षाला संतुष्ट न करणारा असल्याने 2011 मध्ये पहिल्यांदा हा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचला. सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल रद्द केला आणि ऑगस्ट 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाद्वारे या केसची सुनावणीसाठी एक मीडिएशन पॅनल बनवले जाते. सुप्रीम कोर्टद्वारा जे मीडिएशन पॅनल बनवले जाते त्यामुळे या कोर्टाच्या या केसच्या सुनावणीमध्ये वेग येतो. 16 ऑक्टोबर 2019 रोजी सुप्रीम कोर्टाने या केसच्या मालकी अधिकारावरील संपूर्ण सुनावणी समाप्त केली. त्यानंतर 1 महिन्यानंतर म्हणजेच 9 नोव्हेंबर 2019 या दिवशी सुप्रीम कोर्ट ASI म्हणजेच आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि आर्टिकल 142चा वापर करून ही संपूर्ण जागा 2.77 एकर ही संपूर्ण जागा रामलला विराजमानला देते आणि हा एकंदरीत 500 वर्षापासून चालत आलेला संघर्ष या ठिकाणी निकालात निघतो. यानंतर मित्रांनो कोर्टाच्या निकालानंतर 5 ऑगस्ट 2020ला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीचा शिलान्यास करतात. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. या संपूर्ण व्हिडिओमध्ये राम मंदिराचा प्राचीन काळापासून आजपर्यंतचा संपूर्ण इतिहास आपण कव्हर केलेला आहे. तुम्हाला तुमच्या मित्रांना, परिजनांना आणि आजच्या पिढीला हा संपूर्ण इतिहास कळायला हवा. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शिवाय कमेंटही करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.